लता यांचा मात्र या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। भिवंडी इमारत दुर्घटनेसंदर्भातले अपडेट घेतो आहोत। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 20 वर गेलेला आहे। रात्रभर शोध आणि बचाव कार्य सुरूच होतं। पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते। सोमवारी पहाटे 3:30 वाजता भिवंडीत 3 मजली इमारत कोसळली। पटेल कंपाऊंड असं या इमारतीचं नाव आहे। जमील बिल्डिंग असं सुद्धा म्हटलं जातंय। 21 कुटुंब या इमारतीत राहत होती अशी माहिती मिळाली होती। काल साधारणपणे 10 मृत झाले असावेत असं कळत होतं, पण आता तो आकडा 20 पर्यंत गेलेला आहे। एकूण 20 जणांचा यात मृत्यू झालाय। काहींना वाचवण्यात यश आलंय, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। भिवंडी शहरातील पटेल नगरमधील जिलानी ही 3 मजली इमारत काल कोसळली होती। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळ 21 कुटुंब ते अडकले होते आणि त्यामध्ये रात्रभर काम चालू होतं आणि आत्तासुद्धा काम चालू आहे। NDRF आणि ठाणे महानगरपालिकेचे जे जवान आहेत ते मोठ्या प्रमाणे काम त्यांचं सुरू आहे। मात्र या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं, अरुंद गल्ल्या असल्यामुळं आपण पाहू शकतो JCB जो आहे तो JCB इथं उभा आहे। मात्र त्या JCBचा कुठल्याही प्रकारे उपयोग होत नाही आहे, कारण अरुंद रस्ते JCB जर इकडे आतमध्ये जर आला तर मोठ्या प्रमाणात काम झालं असतं। मात्र JCB आतमध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे घन असेल, पहार असेल याच्या बरोबरच काम करावं लागतं। रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। आपत्ती काळामध्ये सरकारची कुठलीही परवानगी नसताना लोकलनं प्रवास केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी संदीप देशपांडे, संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे हे चौघेही स्वतःहून कर्जत इथल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत। काल सकाळी त्यांनी लोकलनं प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन पुकारलं होतं। या प्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51-52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11 सह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप देशपांडे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। मनसेचं हे सविनय कायदेभंगाचं आंदोलन आजही सुरू राहणार आहे असं कळतं आहे। कर्जत या परिसरामध्येच संदीप देशपांडे आहेत असंही कळतं आहे आणि ते पोलीस स्थानकात हजर होतील अशी ही माहिती मिळते आहे। आजपासून टिपेश्वर अभयारण्याजवळ वाघिणीला पकडण्याचं ऑपरेशन सुरू होत आहे। यवतमाळमध्ये पांढरकवडाजवळच्या टिपेश्वर अभयारण्यातल्या वाघिणीची दहशत सध्या बघायला मिळते आहे। नुकतंच 18 सप्टेंबरला या वाघिणीनं लक्ष्मी दंडाजे या महिलेवर हल्ला केला होता, त्यात ही महिला ठार झाली होती। गेल्या 15 दिवसांपूर्वी याच भागातल्या शेतकऱ्याला जबर जखमी सुद्धा या वाघिणीनं केलेलं होतं। ही तीच वाघीण असल्याचं सांगितलं जातंय, जी अभयारण्यातून लगतच्या गावात आलेली आहे। त्यामुळे आता या वाघिणीला पकडण्याचं मोठं आव्हान वन अधिकाऱ्यांसमोर असणार आहे। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। भास्कर, आव्हानात्मक आहे परिस्थिती, पण या वाघिणीला आता पकडणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे किंवा गरजेचं झालेलं आहे, काय सांगाल? सुवर्ण टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळ पासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर येतं आणि या परिसरात जी काही गावं आहे, अंधारवाडी, त्यानंतर वारा, या ठिकाणी या वाघिणीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे। आतापर्यंत जवळपास 8 ते 10 जनावरांना ठार करण्यात आलेला आहे। त्यानंतर एका शेतकऱ्यावर सुद्धा हिने हल्ला केला होता। त्यानंतर आता परवाला लक्ष्मीबाई नावाच्या महिलेवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात ती महिला ठार झाली। यामुळे हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरातील नागरिक संतप्त झालेले आहे आणि त्यामुळे या वाघिणीला पकडण्यात यावं, जेरबंद करण्यात यावं आणि दुसरीकडे सोडण्यात यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे आमदार ज्या संदीप दर्वे यांनी केलेली आहे। सोबतच त्यांनी या संदर्भात एक मीटिंग घेतलेली आहे आणि तशा प्रकारचा ठराव सुद्धा घेतलेला आहे। विशेष म्हणजे की या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अमरावतीची जे एक पथक या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून काम करत आहे आणि आता पुन्हा अमरावतीतून पुन्हा एक पथक पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून, या पथकाच्या माध्यमातून या वाघिणीला जेरबंद करण्यात यश येईल आज दिवसभरात किंवा